हॅलो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशा पुस्तकाबद्दल माहिती देणार आहे, की जे पुस्तक खूपच इंटरेस्टिंग वाटलं मला आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं, की ते पुस्तक नक्कीच तुम्ही जर वाचलं नसेल, तर तुम्हाला वाचायला आवडेल. तसं तर ते पुस्तक पुष्कळच फेमस झालेलं आहे, त्याच्यामुळे बहुतेकांनी वाचलं पण असेल. तर त्या पुस्तकाचं नाव आहे द हिडन हिंदू, जे की अक्षत गुप्ता यांनी लिहिलेलं आहे. ते एक स्क्रीन रायटर पण आहे आणि ऑथर पण आहे. तर पुस्तक एकच असलं तरी त्याचे पार्ट 3 आहेत टोटल. तर ते इतकं इंटरेस्टिंग आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला इंडियन मायथॉलॉजी, आपली हिंदू मायथॉलॉजी प्लस ॲडव्हेंचर प्लस चमत्कार असं सगळंच त्याच्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं वाचताना. त्यामुळे खूप मजा येते आणि मला नेहमी असं वाटतं, की पुस्तकं खूप मोठे नसावेत, नाहीतर मग त्यातला इंटरेस्ट कमी व्हायला लागतो. तर त्याच्यामुळे हे पुस्तक तसंच आहे, की प्रत्येक पार्ट छोटा-छोटा आहे, खूप मोठा नाही आहे. त्याच्यामुळे वाचण्यात तो इंटरेस्ट राहतो. तर पहिला पार्ट आहे हिडन हिंदू पार्ट 1 जो की छोटा आहे आणि त्याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे, की ओम शास्त्री नावाचा एक अघोरी असतो, ज्याला कॅप्चर करून एका आयलंडवर नेऊन ठेवतात. कारण त्याच्याबद्दल खूप मिस्ट्रीज असतात, की तो कोण आहे? तो कसा काय अजून जिवंत आहे? कारण त्याचं वय जरी 40 दाखवलेलं असलं, तरी तो प्रत्येक युगात जिवंत आहे, असं तो सांगतो आणि प्रत्येक युगात त्याचा प्रेझेन्स असतो. तर कसा काय असतो? आणि त्यांनी असं काय म्हणजे मिळवलेलं आहे, की ज्याच्यामुळे तो चिरंजीवी होतो. तो कधीच मरत नाही. तर त्याच्याबद्दल पहिला पार्ट आहे, की ज्याच्यामध्ये त्याला कॅप्चर केलं जातं, त्याला विचारलं जातं, त्याला ड्रग करून विचारलं जातं, की "काय तू सांग खरं एक्झॅक्टली काय आहेस तू?" त्याच्याबद्दल फर्स्ट पार्ट आहे. त्याच्यामध्ये एक मृतसंजीवनी नावाचं एक पुस्तक असतं. ते मग शेवटी जे विलन दाखवले यातले, ते घेऊन जातात. तिथपर्यंतच पहिला पार्ट आहे. मग हिडन हिंदूचा पार्ट 2 आहे. तर तो पार्ट 2 पण खूप इंटरेस्टिंग आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली कोण विलन्स आहेत आणि मेन कोण आहे त्यातला विलन. नागेंद्र नावाचा मेन विलन असतो. त्याचं इंट्रोडक्शन होतं आणि त्याच्यानंतर हा जो ओम शास्त्री आहे, याला कुठे नेलं जातं तर कैलास पर्वतावर, जिथे आजपर्यंत कोणीही चढू शकलेलं नाही आहे. तर अशा पर्वतावर त्याला कसं नेलं जातं आणि तिथे कोणीच जर पोहोचू शकत नाही, तर ते कसे काय पोहोचतात तिथे सगळे त्याला घेऊन. तर त्याच्यामध्ये जे आपले 8 चिरंजीवी आहेत, ते त्याला तिथे भेटतात. कसे-कसे भेटतात, त्याच्याबद्दल हे दुसरं पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये मृतसंजीवन जे पुस्तक आहे, ते जरी विलनला मिळालेलं असलं, असं असताना सुद्धा त्यांच्याजवळ एक मंत्र असतो, जो की त्यांना मिळालेला नसतो. तो मंत्र शोधण्यासाठी ते ॲडव्हेंचरवर निघतात, की तो मंत्र वेगवेगळ्या जागी जाऊन ते शोधतात. तर तो हिडन हिंदूचा सेकंड पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ते ॲडव्हेंचर बघायला मिळतं. कैलास पर्वतामध्ये शंभला नावाचं एक गाव आहे. त्याला कोणी ज्ञानगंजही म्हणतात. जे हिडन आहे, जे की आपणही ऐकलेलं असेल याबद्दल. तर त्याबद्दल कळतं आपल्याला. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे हिडन हिंदूचा. त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे, की शेवटी त्यांना तो पूर्ण वर्ड मिळतो आणि त्याच्यामुळे कोणतं सिक्रेट ओपन होतं आणि त्याच्यामध्ये शेवटी तर असं टाईम ट्रॅव्हलसुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे खूपच ॲडव्हेंचरस पुस्तक आहे असं मी म्हणेन, की तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा वाचत असता तेव्हा तुम्ही इमॅजिन पण करायला लागता, की अरे, जर याच्यावर मूव्ही बनला तर हा खूप चांगला मूव्ही बनू शकतो आपल्या इथे. आणि त्याच्यामध्ये शेवटी असं दाखवलं आहे त्यांनी, की अगदी रावण पण त्याच्यामध्ये दाखवलं आहे, की टाईम ट्रॅव्हलमध्ये ते कसे जातात आणि तिथे ते युद्ध करतात. सुर आणि असुर असं युद्ध होतं ते. की देव आणि असुर यांच्यामध्ये ते युद्ध होतं आणि ते कसं युद्ध होतं आणि त्याच्यामध्ये शेवटी काय होतं, तिथपर्यंतच हे पुस्तक आहे. तर हे खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे. त्याची ट्रिओलॉजी आहे आणि ती नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल, म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर केलं. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. परत पुन्हा लवकरच भेटूया. थँक